हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर ना आज मी म्हणजे आता दुपारनंतर जे आहे, दुपार नाही म्हणजे मी जे आहे 11 पासून हा व्हिडिओ सुरुवात करत आहे आणि 11 नंतर तर रात्री झोपेपर्यंत बरेच कामं मला करायचे आहे आणि एवढी सगळी एनर्जी कशी काय टिकून राहते आणि कसे काय एवढे दिवसभरात कामं होतात तेच आज आपण बघणार आहोत. तर मी ना म्हणजे थोड्या वेळापूर्वी म्हणजे कपडे जेव्हा मला धुवायचे होते ना, तेव्हा मी ना हे ब्लँकेट जे होते ना ते सगळे उन्हात घातले होते. कारण मी मागच्या ब्लॉगमध्येच तुमच्यासोबत शेअर केलं की ऊन आहे तर त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि जसं तुम्ही बघताय की खूप दिवसापासून जो आहे पाऊसच चाललेला आहे, आजही ऊन आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी जे आहे बेडशीट वगैरे मी सगळ्या वॉश केलेल्या होत्या आणि त्यांनाच मी आता जे आहे जसे माझे थोडे थोडे कपडे सुकले जात होते ना, तर मी तसं तसं बाल्कनीत येऊन ना त्यांना वाळवायला टाकत होती. आणि एक मनात असतं की ऊन जाण्याआधी ना ॲटलिस्ट कपड्यांमधलं थोडं पाणी तरी उडलं पाहिजे, जेणेकरून ते सुकतील. आणि खूप जास्त अवघड होऊन जातं ह्या दिवसांमध्ये आणि हे प्रत्येकाचेच हाल सेम असतात, त्यामुळे तुम्ही बरेच जण मला रिलेट करणार आहात. मलाही कधी कधी वाटतं की मी खूपच म्हणजे व्हिडिओ ते शेअर करते बऱ्याच वेळा की कपडे आहेत, धुवायचे आहेत, सुकवायचे आहेत, पण काय करायचं, हीच रुटीन आहे. रोज कपडे निघतात, रोज कपडे वॉश करावे लागतात आणि ऊन काही पडेना. सो आज असल्यामुळे त्याचा फायदा घेतला आणि बाल्कनी म्हणजे माझी पूर्ण जिथे जिथे मी दोरी वगैरे बांधली होती ना, सगळं भरून गेलं होतं आणि एक दोन कपड्यांसाठी जागाच नव्हती. मग आता टाकायचं कुठे, तर इथे बेडरूमच्या खिडकीमध्ये काहीतरी अरेंजमेंट करून म्हटलं एक बेडशीट जी आहे ती इथे सुकवायला टाकावी आणि हाही बेडरूम जो आहे मी सुकवण्यासाठी यूज करते आहे. आणि मला माहिती आहे की जर पाऊस सुरू झाला ना तर माझी खूप धावपळ होणार आहे हे सगळे कपडे काढण्यासाठी. इकडचे काढू की तिकडचे काढू, पण काय करावं, ऑप्शनच नाही आहे, करावं तर लागेल. आणि आज दिवसभर हेही लक्ष ठेवावं लागेल की पाऊस येताच ना आधी कपडे जे आहे ते वाळवत घातलेले त्यांना काढायचं. तर चला, इथे जे आहे जुगाड करून जे आहे बेडशीट मी इथे सुकवायला टाकली. पियाचा एक ड्रेस होता तोही इथे सुकवायला घातलेला आहे. खरं तर ना सकाळी 10 वाजेपर्यंत मी माझं पूर्ण घर एकदम मस्त आवरलं आणि तेच मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओत शेअर केलं होतं. आणि एवढे कपडे धुतले ना, तर मला धूत वाढवत जे आहे मला खूप वेळ झाला, म्हणजे जवळजवळ 11:45 झाले होते मला हे सगळं आवरत कारण भरपूर कपडे होते. आणि त्यानंतर असं मला खूप वाटत होतं की की म्हणजे आज ना की स्वयंपाकच नाही करावा किंवा मला कोणीतरी म्हणावं असं की नको करू आज स्वयंपाक तू. पण विचारायला गेल्यावर ना म्हणजे समोरच्या माणसाचं खूप असं मोठं मन करून ते आपल्याला म्हणत असतं आज ना मस्त काहीतरी छान बनव. आणि मग म्हटलं जाऊ दे, समोरच्याचं मन जे आहे ते दुखायला नको आणि मी जे आहे त्यांच्या आवडीचं बनवते आहे. म्हणजे त्यांचंच नाही, घरात सगळ्यांनाच आवडतं. पिया तर स्कूलला गेलेली आहे, तिला सकाळी मस्त छान भाजी चपाती करून दिली होती. आणि आता जे आहे ना मी बट्टी बनवणार आहे. सो बट्टी बनली म्हणजे डाळ भात बट्टी वांग्याची भाजी हे सगळं जे असतं ते बनत असतं. आणि मी जरा शॉर्टकटमध्ये हे बनवत असते, म्हणजे एकाच कुकरमध्ये 3 गोष्टी बनवते, म्हणजे जे आहे एक्स्ट्राचे माझे भांडे भरत नाही. सो 2-3 कुकर भरण्याच्या ऐवजी माझे 2च कुकर भरतात, कारण बट्टी मी जे आहे कुकरमध्ये बनवते. आणि ही सगळी प्लॅनिंग ना म्हणजे आता ही प्रोसेस जी आहे ना माझी, की आधी डाळ लवकरच जी आहे शिजवत घालायची आणि डाळ जोवर माझी होते तोवर जे आहे वांग्याची भाजी बनवायची, ते सगळं काप वगैरे करून ठेवायचं. आणि जेव्हा वांग्याची भाजीला फोडणी द्यायला टाकली ना की मग लगेच जे आहे बट्टीचं प्रिपरेशन करायचं. साईडला जे आहे तांदूळ पण भिजवत घालायचे, जेणेकरून जे आहे आपण जेव्हा भात बनवायला घेऊ तेव्हा ते लवकर शिजतील. तर इथे पहा मी जे आहे धणे बडीशोप ओवा आणि त्यानंतर थोडं चुरून घेतलं मी. आणि त्यानंतर ना त्यामध्ये थोडी जी होती ना तीळ घातली मी. आणि यानंतर जे आहे ना बट्टीचं पीठ मी यामध्ये घेतलं. आणि बट्टीचं पीठ ना थोडं चरचर असतं, जर तुम्हाला माहीत नसेल. आमच्या खानदेशमध्ये बट्टी बऱ्याच वेळा बनवली जाते, असं तुम्ही म्हणू शकतात की प्रत्येक आठवड्यात जे आहे सॅटर्डे किंवा संडेला बट्टी बनते. आणि मी जे आहे पीठ तिकडून मम्मीकडून जास्त दळून घेऊन येत असते. आणि यामध्ये ना थोडं जास्तीचं जे आहे ना तेल टाकून मोहन द्यायचं, मीठ वगैरे टाकायचं आणि धण्याचं पावडर जे असतं ना थोडं जास्त घालायचं. आणि तुमचं जे आहे मी इथे ना हे घालत नाही, हळद नाही घालत मी, पण हळदही घातली जाते. आणि लेअर करून म्हणजे लाटूनही बट्टी जी आहे ना पुडाची बट्टी बनवली जाते. पण मी डायरेक्ट अशीच जे आहे ना असं कडक असं मी पीठ भिजवते आणि त्यानंतर जे आहे असं त्याला जे आहे हाताने थोडं स्प्रेड करून त्यावर जे आहे तेल लावायचं आणि जस्ट गोडा बनवून घ्यायचा. आणि काय होतं ना की आपण ह्या पिठाला मोहन दिलेलं असतं, त्यामुळे काय होतं ना आणि म्हणून खूप खुसखुशीत येते. आणि अगदी थोडासा सोडा घालायचा असतो, म्हणजे नाहीही घातला तरी चालतो, पण तुम्हाला घालायचं असेल तर मग तुम्ही घालू शकतात, कारण सोडा
टाकला तर प्रॉब्लेम एक असतो की मग बट्टी जास्त तेल थोडं जास्त पिते. पण चला, इथे माझे जे होते गोळे मस्त छान बनवून झालेले होते आणि त्यानंतर ना जरा तेलाच्या बरणीला खराब हात लागले होते म्हणून मी लगेच क्लीन करून घेतली, कारण मी ती तशीच राहिली असती आणि जे पिठाचे हात असतात मग ते कडक व्हायला लागतात. सो चला, मी तेही क्लीन केलं आणि त्यानंतर कुकरमध्ये मी काय करते, इडलीचं भांडं ठेवते आणि त्यामध्ये जे आहे मी अशा पद्धतीने बट्ट्या जे असतात ते उकडून घेत असते. तुम्ही मीडियम गॅसवर 15 मिनटं जरी ठेवलं ना तरीही ही बट्टी बनवून जाते. आणि त्यानंतर बघा, मी ह्याच कुकरमध्ये जी होती ना डाळ शिजवली होती आणि नंतर तिला फोडणी दिली. मग त्याच कुकरमध्ये मी वांग्याची भाजी बनवली आणि आता भाजी बनवून झाल्यावर तिला मी काढली आणि ह्याच कुकरमध्ये मी आता राईस बनवणार आहे. सो असं प्रिपरेशन केलं तर तुमचा म्हणजे वेळही व्यवस्थित जो असतो तो मॅनेज होत असतो. त्यानंतर तुमचे भांडे घासण्याचा जो टाईम असतो तोही तुमचा वाचतो, त्यातल्या त्यात तुमची मेहनतही वाचते. माझा आवाज ना जरा बसलेला येतोय त्यासाठी सॉरी. आणि पहा, मी इथे राईस बनवायला घेत आहे. त्यासाठी ना मी राईसमध्ये ना थोडं जिरं आणि तूप टाकते. जिऱ्यामुळे राईसला खूप छान टेस्ट येते आणि तूप घातल्यामुळे काय होतं ना की राईस खूप मस्त असा सॉफ्ट बनतो. त्यामुळे तुम्ही या दोघी गोष्टी जर ट्राय केल्या नसतील तर नक्की राईससोबत ट्राय करून बघा, खूप छान आणि मस्त बनतो. आणि जोवर आता माझा हा राईस बनतोय ना तर मी तोवर इथे ना लगेच काय करते की म्हणजे माझी बट्टी पण झाली आहे, तर तेवढ्या वेळामध्ये काय होईल ना, जोवर राईस बनतो तोवर माझी बट्टी पण तळून होऊन जाईल आणि एवढं वरणबट्टीचं पूर्ण असं मोठं जेवण जे आहे माझं पटापट बनून जे आहे ते तयार होऊन जातं. आता मी तुम्हाला बट्टी वगैरे तळून दाखवत नाही. आणि इथे जे आहे मी बट्टीचे काढते, गार झाली की तिला लगेच 5 मिनिटांनी तळून घेईल आणि माझं आजचं मस्त असं जेवण जे दुपारचं आहे ते बनून तयार आहे. आपण कितीही प्लॅनिंग केली ना तर ती सक्सेसफुल होईलच असं अजिबात नसतं. भरपूर वेळ आपली प्लॅनिंग जी असते ना ती फ्लॉप होत असते आणि इथे आजही तसंच झालं. सकाळी मस्त ऊन होतं म्हणून कपडे धुतलेत, पण लगेच पाऊस आला. पण काही हरकत नाही, माझ्या बेडशीट वगैरे ज्या होत्या मोठ्या मोठ्या त्या मस्त वाळून झाल्या होत्या, त्यामुळे आता मला काही टेन्शन नाही. चला असू देऊया टेन्शनवाली गोष्ट आणि मस्त आनंदाची गोष्ट दाखवते. फुलं बघा किती छान दिसत आहे. आणि हे मागच्याच व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी हे जे आहेत सगळे जे माझे दोघेही झिनियाचे प्लांट होते ते ट्रान्सफर केले होते आणि गुलाबालाही खूप मस्त जे आहे फ्लावरिंग होत आहे. आणि अजून एक गोष्ट, गुलाबाचे जे माझे पत्ते गळत होते ना, जे जुने पत्ते होते ना ते गळले, जे नवीन ब्रांचेस आले ना तर ते जशीच्या तसे मस्त छान फ्रेश आहेत. सो जुनेवाले पत्ते माझे गळलेत, त्यामुळे मला आता जरा रिलीफ वाटतंय. आणि त्यानंतर बघा इथेही खूप छान मस्त बर्ड्स आहेत आलेल्या. महत्त्वाचं म्हणजे हे ना की जसं मी नर्सरीमधून आलं ना तर हे त्यांचेच म्हणजे व्यवस्थित वेल ग्रोन होतं हे. आता बघूयात अजून फ्युचरमध्ये मी यांच्यामधून किती जास्त फुलं घेते. आणि त्यानंतर बघा, मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्याकडे ना जे पालकची सीड होते ना तर ते मी ग्रो केली होती. मला असं म्हणजे वाटत होतं की एकही यामध्ये ग्रो होणार नाही, पण लकीली 2-3 छान ग्रो झालेले आहेत. आणि जर माझे पूर्ण सीड्स जेवढे मी व्यवस्थित जपून ठेवले असते ना ते पालकचे सीड्स, तर सगळे एवढे छान ग्रो झाले असते ना ते की मला ही कुंडी कमी पडली असती. पण चला, जेवढं नशिबात असतं ना शेवटी तेवढंच मिळत असतं. सकाळी मस्त असं इडलीचं जे बॅटर होतं मी ग्राइंड करून घेतलं होतं आणि आता मला बनवायची आहे इडली, नाही डोसा बनवायचा आहे. इडली नाही बनवायची, मला डोसा जास्त आवडतो त्यामुळे मी कधीतरी इडली बनवते, कारण पिया ही डोसा मस्त आवडून खात असते. आणि मग त्यामुळे जे आहे दोघांची आमची युनिटी होते आणि आम्ही जिंकतो आणि मग डोसा होतो, कारण पियाच्या पप्पांना जे आहे ना त्यांना इडली आवडत असते. त्यामुळे कधीतरी 2 वेळा डोसा बनवला की थर्ड टाईम जेव्हा बनवायची वेळ येते तेव्हा इडलीही बनवायची. पण आज आहे डोस्याचा नंबर. सो इथे पहा, मी ना जे आहे साईडला मी ना बटाट्याची भाजीही बनवते आहे आणि माझं ना म्हणजे चटणी ग्राइंड करून झालेली आहे, तर त्यामध्ये फक्त तडका मारायचा आहे. हे मी पूर्ण रेसिपी मागे एखाद्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की चटणी कशी बनवलेली आहे किंवा भाजी वगैरे, त्यामुळे मी आता पूर्ण रेसिपी शेअर करत नाही. तर फक्त ना चटणीला जेव्हा आपण तडका देतो ना तर त्यामध्ये राईसोबत ना थोडी उडदाची डाळही घालायची, खूप मस्त क्रंची अशी लागते ती चटणीसोबत. त्यामुळे आणि एक सुकी मिरची घालायची लाल, त्यामुळे मस्त फ्लेवर येतो. आणि मग हा तडका ना फटक्यात जसा गरम गरम असला ना तसं त्या जे आहे ना चटणीमध्ये ओतायचा. हिंगही टाकायचा थोडा, याच्याने खूप मस्त फ्लेवर येतो. आणि हो, कढीपत्ताही घालायचा आणि चटणी तुम्ही बघू शकतात खूप मस्त लागते.
जेव्हाही आपण डोस्यासोबत बघा, आपण जेव्हाही बाहेरच्या स्टॉलवरून वगैरे जेव्हा किंवा तुम्ही हॉटेलमध्येही जा, तेव्हा तुम्ही डोसा ऑर्डर केला तर त्यांची जी बटाट्याची भाजी असते ना, तर ती थोडी पातळ असते. तर ती म्हणजे पातळ काय होतं ना, की आपण ज्या पद्धतीने बनवतो ना, तर आपली तशी बनतच नाही. तर नेहमी जेव्हा बटाटा तुम्ही असं चुरून घेतल्यानंतर काय करायचं ना, पूर्ण भाजी तुमची मिक्स करून झाली ना, तर तुम्ही एकतर गरम पाणी तुम्ही साईडला करू शकतात. पातेलीमध्ये थोडं गरम पाणी ठेवायचं. नाहीतर मग मी काय करत असते ना, तीच भाजी थोडी साईडला करते मी आणि मध्ये थोडी जागा करते भाजीच्यामध्ये आणि तिथे थोडं पाणी ओतते आणि जसं ते पूर्ण गरम होतं ना त्या कढईमध्येच मग त्या ज्या बटाट्याच्या भाजीमध्ये आहे ना त्याला मिक्स करून घेते आणि अशा पद्धतीने थोडी पातळ भाजी आहे ना मग खूप छान लागते खायला. आणि त्यामध्ये ना थोडं अद्रकचं प्रमाण आणि जी मोहरी असते ना ती थोडी जास्त घालायची. तशी ही भाजी बनवतानाही तुम्ही उडदाची डाळ घालू शकता तडक्याच्या वेळेस, पण मी एवढं जास्त करत नाही कारण मी चटणीमध्ये घातलेली असते, पण त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. आणि आता बघा एवढं थंड वातावरण आहे, तुम्ही बघितलंच की सकाळी 1-1.5 तास फक्त ऊन होतं, त्यानंतर पाऊस पडून गेला आणि तरीही माझं बॅटर इथे पहा इतकं छान फर्मेंट झालं आहे ना. म्हणून मी तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने तुम्ही बॅटर जर बनवलं ना, तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये जे आहे इडलीचं बॅटर घरीच बनवू शकतात आणि इतकं मस्त फर्मेंट होतं. तेही अगदी सकाळी मी जे होतं ग्राइंड केलं होतं 9 वाजता आणि आता जे आहे मी 7 वाजता डोसा बनवायला घेतलेला आहे. सो 10 तासामध्ये जे आहे हे माझं बॅटर इतकं छान फर्मेंट झालेलं आहे. 10च तास होतात ना, आय थिंक 10च होतात. तर तुम्ही जर म्हणजे तुम्हाला असं छान फर्मेंट झालेलं बॅटर पाहिजे असेल तर त्याचा मागचा व्लॉग नक्की बघा. तोही तुमचा थोडा माहीत नसेल तर तुमचा फायदा होऊ शकतो. तर इथे जे आहे ना मला डोसा, आता तुम्हाला जर पेपर डोसा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये जे आहे ना थोडं एक्स्ट्राचं पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मी इथे मीठ घालते, कारण मी मीठ जेव्हा मला बनवायचं असतं मी तेव्हा घालते, कारण मी थोडं बॅटर साईडला काढून ठेवलं आहे, कारण मला उद्याही कामात येईल. त्यामुळे मी सगळ्यामध्ये जे आहे मीठ इथे मिक्स करत नाही सगळ्या बॅटरमध्ये. आणि मला डोसा म्हणजे जसा स्पंज डोसा असतो ना मला तसा बनवायचा आहे. सो मी त्या याच्यानेच तेवढं पाणी घातलं की जेणेकरून माझा जास्त पातळ किंवा घट्ट डोसा बनणार नाही. आणि तवा छान कडकडीत तापला ना की त्यावर थोडं पाणी ओतायचं. मग तुमचा तवा कसाही असू द्या, डोसा चिपकत नाही, ही एक ट्रिक आहे. आणि थोडं ऑइल लावायचं, जास्त ऑइल लावायचं नाही. जास्त ऑइल जर लावलं ना, जेव्हा आपण त्याला पसरवायला जातो ना तर मग तो जमा व्हायला लागतो. त्यामुळे अगदी फक्त तवा फक्त आपल्याला तेलाने जे आहे फक्त तेल पसरवून घ्यायचं आहे. आणि मग तुमचा पहिला डोसा छान निघला ना, त्याच्यानंतर तुम्ही कितीही डोसे काढा सगळे छान निघतात. आणि इथे जे आहे माझं चटणी तयार आहे, भाजी तयार आहे आणि आता डोसा पण तयार आहे. पियासाठी सेपरेट 2 डोसे मस्त असं जे आहे बटर टाकून बनवते आहे. आमच्यासाठी जे आहे नॉर्मल जे आहे म्हणजे मी तर ऑइल आणि बटर काहीही घेणार नाही, फक्त चिपकायला नको म्हणून जरा जे आहे मी तेल टाकेल. वरून मी काहीही टाकत नाही कारण ऑइल थोडं कमी खायचं आहे. सकाळ संध्याकाळ एवढी एक्सरसाइज चालली तर कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे. सो चला इथे पियाचे मस्त 2 डोसे जे आहेत ते बनून तयार होत आहेत. आता माझा छान डोसा बघून मला 1-2 कमेंटही येतील की हा तवा कुठून घेतला आहे. तर हा तवा मी आय थिंक 4-4.5 वर्षापूर्वी जे आहे ना डीमार्टमधून घेतला होता आणि तोच मी यूज करते डोस्यासाठी, चपातीसाठी, पराठ्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी हाच यूज होतो आहे माझा. कधी कधी मला वाटते की डोस्यासाठी नवीन घ्यावा, कारण जो मधला भाग आहे ना मला तेवढाच डोसा काढता येतो, त्यापेक्षा मोठा नाही करता येत. पण चालला आहे तोवर काम धकतंय तर धकवणं चाललं आहे. आणि असा पूर्ण दिवस जो होता माझा पूर्ण फुल एनर्जेटिक असा भरपूर कामांनी भरभरून विथ हॅपीनेस जो आहे माझा मस्त असा एंड होत आहे. इथे बघा पियाची एक्साइटमेंट एवढी जास्त आहे ना की म्हणजे मी तिला अगदी गरमागरम जे आहे ते बनवून देत आहे आणि ती तिथूनच बघून मला सांगते की मम्मा मला लवकर दे. आणि जेव्हा डोसा बनतो ना तेव्हा आम्ही मोस्ट ऑफ सोबत बसून खात नाही. मी आधी पियाला देते गरमागरम, मग पियाच्या पप्पांना देते गरमागरम आणि मी उभं राहूनच खाते, कारण मला ना थोडा क्रिस्पी डोसा लागतो. आणि लास्टला जेव्हा माझा वेळ येते ना म्हणजे खाण्याची, तेव्हा मी जरा एक्स्ट्राचं पाणी टाकते आणि मी पेपर डोसा बनवते आणि मग तो मी खात असते आणि मला गरम गरम पाहिजे असतो. मग माझे पाय कितीही दुखो, ती एक माझी हॅबिट आहे की मला जसं खायचं आहे ना मग त्यासाठी थोडे एफर्ट्स घेतले पाहिजे. आणि मग तो आरामात सगळे डोसे जे आहे बनवून खाऊन मला तसं होत नाही. आणि तुम्हीही असंच करता का मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि त्यानंतर कितीही छान जेवण होऊ द्या, कितीही काय होऊ द्या, आपलं जे काम असतं रेग्युलर ते झालंच पाहिजे. क्लिनिंग ही झालीच पाहिजे, तेव्हा दुसरा दिवस हा आरामात जात असतो, तेव्हा तो फ्रेश वाटतो दिवस. नाहीतर ही क्लिनिंग जर नाही झाली तर मग दुसऱ्या दिवशीची धावपळ असते ती सगळी ॲडजस्ट करावी लागते. तर चला मग आता मी इथे व्हिडिओ संपवते माझ्या या क्लिनिंगसोबत. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीला लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.